नमस्कार, D24 तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज शिरपूर तालुक्यातील टिप्पा या गावातील एक रहिवासी गेल्या 4 ते 5 दिवसापासून आंदोलनाला बसलाय। प्रशासन त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही। तुम्ही बघू शकता की येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये तुफान पाणी सुरू असताना हा जो बांधव या ठिकाणी आंदोलनाला या ठिकाणी बसलाय, नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया। काय प्रकरण आहे, काय सांगणार तुम्ही? गेले 5 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करतायत, काय सांगणार? मी दीपक बिलाव वाडिले। मी 14 तारखेपासून ते आतापर्यंत आता माझ्या आंदोलनाला 5 दिवस पूर्ण होत आलेले आहेत। मी अन्नत्याग आंदोलन इथं चालू केलेलं आहे, तर मला न्याय भेटावा। काय 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 घडलंय तुमच्या सोबत आणि तुम्हाला न्याय मिळावा त्या सगळ्या काय विषय काय? शंकरबाबा मंदिर इथं विटंबना झाली 22 मार्चला। त्या संदर्भात माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत। तर मी त्या खोटे गुन्ह्यांच्या विरोधात शिरपूर पोलीस स्टेशन पासून ते नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु त्या सदर अर्जांची आजपर्यंत कुठलीही दखल घेतली गेली नाही। तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशन असेल व स्थानिक विभागीय अधिकारी असेल त्यांच्याशी चर्चा केली का या विषयावर? हो, मी शिरपूरचे PIना भेटलो, त्यांची सदर घटनेची चर्चा केली। जे तपास अधिकारी त्यांच्याशी चर्चा केली, पण ते उडवडीचे उत्तर देतात मला। तूच केलेलं आहे, सर्व काही तूच केलं, तुझं नाव सांगतात। मी त्यांना सांगतो माझ्या अर्जांची तपासणी करा साहेब, पण ते माझे अर्ज निकाली काढतात। चौकशी चालू तुझे अर्ज निकाली काढण्यात येतात। आज तुम्ही गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहे, काय सांगणार प्रशासनाच्या संदर्भात? कारण 15 ऑगस्ट या दिवशी देखील आपलं आंदोलन सुरू होतं, तरी आज काय सांगणार? आता तुमचा हा 5वा दिवस आहे, काय सांगणार? तर प्रशासन या माझ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे। प्रशासनाला विनंती आहे की त्वरित माझ्या मुद्द्यांवर माझ्यावर जो अन्याय झाला त्याला मला न्याय द्यावा। यासाठी या ठिकाणी जे ज्या वेळेस कोणी आंदोलन करतो त्या संदर्भात देखील आपण या ठिकाणी कोणी डॉक्टर आले का तुम्हाला तपासणीसाठी? आरोग्य अधिकारी आले असतील का? पोलीस प्रशासन येते का? आणि संबंधित ज्यांच्या विरोधात तुम्ही बसले ते लोक तुम्हाला या ठिकाणी चौकशीसाठी आलेत का? नाही, शिरपूरहून आजपर्यंत कुठले मोठे अधिकारी आलेले नाही तर मला भेटायला। आणि पालकमंत्री जेव्हा 15 तारखेला आले ते इथपर्यंत आले नाही, कलेक्टर साहेब आले नाही, SP DSP कोणीच आलं नाही। फक्त दवाखान्याची एक टीम आली, त्यांनी फक्त मला 2 गोळ्या एक ORSची वाटली पुडी दिली। त्यानंतर काल मला चक्कर आल्यानंतर रात्री मी पडून गेलो। त्यावेळेस एक माझा मित्र आला, त्याने पहिला पडलेला आहे, तर त्याने 108 ला फोन करून मला सिव्हिलला दाखल केलं। सर काय सांगणार जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार? तर हे आंदोलन असंच तीव्र ठेवू आम्ही, आणि सरकारला विनंती करतो जे प्रशासनात बसलेले आहेत, शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये बसलेले जे अधिकारी आहेत, त्यांनी त्वरित माझ्या विनंतीकडे, माझ्यावर झालेल्या अन्यायाकडे लक्ष घालावं आणि सखोल चौकशी करून जे गुन्हेगार असतील त्यांना खरोखर शिक्षा झालीच पाहिजे। आणि जी विटंबनाची ती घटना झालेली आहे ती खरंच खूप निंदनीय आहे। त्या घटनेचा मी स्वतः आरोपी निषेध करतो, आणि जे खरे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जे आंदोलन करते गेल्या 5 दिवसापासून आंदोलन करत आहे, आणि पावसाचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असताना तुम्ही बघू शकता व्हॉट्सअप फेसबुकवर ह्या जो व्यक्ती आहे याचे वारंवार व्हिडिओ चालू आहे, पण प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देताना दिसत नाही। तसेच या स्थानिक जे पोलीस निरीक्षक असतील, स्थानिक या डिपार्टमेंटच्या संघटित ज्या लोक असतील ते देखील या ठिकाणी लक्ष देत नाही। आणि आंदोलन आज जर असं होत असेल तर येणारा लढा हा लढायचा कसा? भारताचं दुर्दैव सारखं वाटतंय, कारण 15 ऑगस्ट सारख्या दिवसाला जर आंदोलन करण्याची वेळ येते तर हा देश जातो कुठे? वरून जे मोठे मोठे अधिकारी म्हणतात ते आज भारत हा 4थ्या स्तंभावर जातोय, भारताचा विकास होतोय, पण विकास देखील आज या ठिकाणी दिसत नाही। हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई मंदिराच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढा होतो आणि एका व्यक्तीला या ठिकाणी शिक्षा होते। एक अत्यंत जनतेने काय मांडावं की न्याय कोणाला द्यावा? कॅमेरामॅन निलेश सह जयनी पवार, D24 तास न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।